हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. तर आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जो एक टॉपिक आहे सेक्शन बीमध्ये त्याबद्दल बोलणार आहोत. तर एकंदरीत मी सिकेट एक्झाम दिलेली आहे 6 जुलै 2024मध्ये. मला मॉर्निंग स्लॉट अलॉट झालेला. तर त्याच्याबद्दलचं एक इम्पॉर्टंट इन्साइट्स किंवा एक्सपिरियन्स शेअर करायचा प्रयत्न या व्हिडिओमधनं मी करतो आहे. आणि खरं सांगायचं झालं तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे तुम्हाला 10 ते 12 प्रश्न सापडतील. जास्तीत जास्त 15 असतील, पण 10 ते 12 तर असतातच, पण आला समजा तुमच्या स्लॉटला तर 15 पण येऊ शकतात. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी कोणते कोणते टॉपिक्स केलेले, मी माझी तयारी कशी केलेली आणि कोणते वेबसाईट्स मी वापरलेले आणि किती नंबर ऑफ क्वेश्चन मला मिळालेले माझ्या स्लॉटमध्ये. तर जसं तुम्ही बघू शकता, तर बेसिकली हे जे टॉपिक दिसत आहेत 14, या 14 टॉपिक्सचे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे एक सेकंड, या 14 टॉपिक तुम्हाला थरीला वाचून घ्यायचे आहेत. म्हणजे पहिला तुम्हाला पूर्ण थेरी करायची आहे. ठीक आहे. थेरी झाल्यानंतर तुम्हाला MCQ सोडवायचे आहेत. आता हे कुठून सोडवायचे आहेत तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळात. पहिला तुम्हाला मी सिलेबस सांगतो की मी काय काय केलेलं आणि कसं केलेलं. आणि तिसरा महत्त्वाचा पार्ट जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रिव्हिजन. ठीक आहे. तर बेसिकली डिफरन्स बिटवीन C आणि C++मध्ये मला एक प्रश्न आलेला. त्यामध्ये ते प्रोसिजर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड दोन्ही वेगवेगळे लँग्वेज आहेत ना. ते म्हणजे C प्रोसिजर ओरिएंटेड आहे, C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. तर तसा तो डिफरन्स असतो, तो तुम्हाला बघायला हवा. मग त्यासाठी तुम्हाला त्याची थेरी बघायची. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर तुम्हाला माहीत पाहिजे, याच्यावर एक प्रश्न होता. आरे ऑफ ऑब्जेक्ट, न्यू डिलीट ऑपरेटर्स, परत एक्सेप्शन हँडलिंग, फंक्शन ऑपरेटर ओव्हरलोडिंग एक प्रश्न होता. इनहेरिटन्स अँड टाइप्स एक प्रश्न होता जो आलेला. व्हर्च्युअल फंक्शन, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन नाही आलेला, पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दुसऱ्या स्लॉटला येऊ शकतो, माझ्या स्लॉटला जरी आला नाही तरी, कारण का OOP मधला महत्त्वाचा टॉपिक आहे व्हर्च्युअल फंक्शन. क्लासमध्ये मला एक क्वेश्चन आलेला. इनलाईन फंक्शन एक क्वेश्चन. इनलाईन फंक्शनचा क्वेश्चन हा थेरी होता, त्यांनी थेरी क्वेश्चन दिलेला, तो पूर्ण करायचा होता. फ्रेंड फंक्शन आणि फ्रेंड क्लास महत्त्वाचा आहे. डायनॅमिक अरे ऑफ ऑब्जेक्ट, स्टॅटिक डाटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स पण हे खूप महत्त्वाचे आहेत. हे पण करा. म्हणजे मी जे एवढं दिले ते सगळेच महत्त्वाचे आहेत. फक्त मी तुम्हाला सांगतो की क्वेश्चन मला माझ्या स्लॉटला कुठले आलेले, दुसऱ्या स्लॉटला वेगळे आले असतील, पण माझ्या स्लॉटचं तर मी सांगू शकतो की फ्रेंड फंक्शन आणि फ्रेंड क्लासचं पण एक प्रश्न आलेला मला. ऑपरेटर्स, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, इंटरफेस टेम्पलेट, RTI, रन टाईम टाईप इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थेरीज क्वेश्चन येईल आला तर, ह्याच्यामध्ये म्हणजे फक्त रन टाईम इन्फॉर्मेशनमध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. मग ते वाचायला लागेल आपल्याला. तुम्हाला मी एक ओव्हरऑल हे देतो की वाचायचं कुठनं. ठीक आहे. पहिली गोष्ट आपण काय म्हटलेलं, थेरी करायची आहे. ठीक आहे. आता मी थेरी 2 ठिकाणावर केली. पहिला वाचायचं की बाबा रीड, कुठून रीड केली मी, 2 वेबसाईटमध्ये रीड केली. एक म्हणजे गिक्स फॉर गिक्समधून, दुसरी वेबसाईट जी होती ती होती सँड फाउंड्री. दोन्ही ओपन सोर्स आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहेत. यू कॅन जस्ट गो, तिथं जायचं, टॉपिकचं नाव टाकायचं आणि रीड करायचं. रीडमधनं जर तुम्हाला समजलं असेल तर ठीक, आणि म्हणून नाही समजलं असेल, समजून घ्यायचं असेल खूप डीपनी, यूट्यूबला जायचं, तेच टॉपिकचं नाव टाकायचं, टॉपिकचं नावाला एक व्हिडिओ बघायचा, समजून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला कोड स्निपेट पण होऊन जायचं, म्हणजे कोड पण एक्सप्लेन करतात राईट. त्याच्यामध्ये कोड स्निपेट पण होऊन जाईल, आणि हे कोड स्निपेट तुमचं गिक्स फॉर गिक्स आणि सँड फाउंड्रीमध्ये पण होऊन जाईल, कारण का दोन्हीमध्ये कोड दिलेले असतात. ठीक आहे. तर बेसिकली हे तुमचं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला आता डिपेंड्स तुम्ही रीड करून कसं लक्षात ठेवत आहे, पण मी तरी हँड रिटन नोट्स काढलेले. सो मी तुम्हाला सांगतो की हँड रिटन नोट्स काढा याचे, म्हणजे छोटे छोटे काढायचे ओव्हरव्ह्यूसाठी, कारण का शेवटला तुम्हाला त्याच्याबद्दल रिव्हिजनच करायची असते. ठीक आहे. त्यासाठी, आणि रिव्हिजन जी आहे ही फार म्हणजे फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही रिव्हिजन न करता गेला तर लिहून ठेवा, इट विल बी व्हेरी व्हेरी डेंजरस फॉर यू. म्हणजे काय समजतच नाही तुम्हाला तिथे गेल्यावर. ठीक आहे. रीड केलेलं असतं पण पिन पॉईंट आठवत नसतं, का तर रिव्हिजन केलेली नसते. दुसरी गोष्ट आहे MCQ. MCQला मी 4 वेबसाईट वापरलेल्या. पहिली वेबसाईट जी होती ती मी पेड घेतलेली, cketpreparation.com. या वेबसाईटने मला स्पॉन्सर नाही केलेलं. ठीक आहे. मी यातनं तयारी केली म्हणून सांगतो. दुसरी वेबसाईट होती गिक्स फॉर गिक्स.
गिक्स फॉर किक्समध्ये पण आहेत बरं का MCQs, पण गिक्स फॉर किक्स मी मिनिमम वापरलेलं MCQसाठी. फक्त थिअरीसाठी ह्याचा खूप उपयोग आहे. तिसरी गोष्ट मी जास्त वापरली म्हणजे सँड फाउंड्री. सँड फाउंड्रीवर पण इतके छान छान आहेत ना MCQs, म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट मी तर म्हणेन 30 क्वेश्चन्स पर टॉपिक कराच सँड फाउंड्रीमधले, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येईल कसे प्रश्न विचारू जाऊ शकतात. फोर्थ, इंडिया बिक्स. ठीक आहे, इंडिया बिक्स इज मस्ट. याचे पण तुम्ही 30 क्वेश्चन्स पर टॉपिक करू शकता. ठीक आहे, याच्यामधले. आणि सिक्युअर प्रिपरेशनमध्ये तुम्ही 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे MCQ. मी MCQ पण सॉल्व केले आहेत, आणि यांची असते ती म्हणजे जस्ट अ सेकंड रफ करतो, तुम्हाला बघायचं असेल तर मागं जाऊन बघून घ्या. MCQ आणि मॉक टेस्ट. मॉक टेस्ट मी दिलेली, आणि ती मॉक टेस्ट मला खूप महत्त्वाची वाटली. त्याचा फायदा मला झाला परीक्षेमध्ये. म्हणजे मॉक टेस्टमध्ये तुम्हाला कळतं की तुम्ही कितपत, म्हणजे तुम्हाला बरोबर वाटतं पण ते असतंय चुकीचं. ठीक आहे, कारण का असं असतंय, तर तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा जे हे असतात काय म्हणतात थेरी वाचली नसते व्यवस्थित, त्यामुळे तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल की मी किती पाण्यात आहे परीक्षेच्या अगोदर, तर मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी तरी सिक्युअर प्रिपरेशनची दिलेली, त्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला. आणि खरं सांगायचं झालं तर MCQs महत्त्वाचे आहेत. म्हणजे MCQ तुम्हाला मी खरं सांगतो, 100 MCQs तरी सोडवायला पाहिजेत तुम्ही प्रत्येक टॉपिकचे. म्हणजे डिफरन्स बिटवीन C++वर 100 MCQ, फंक्शन ओव्हरलोडिंगवर 100 MCQ. म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळून जाते की आवाका कसा असतो परीक्षेचा, किंवा जे स्निपेट असतात त्याच्यामधलं एक कॉमन टेक्निक तुम्हाला कळते की ते स्निपेटमधलं कसं ओळखायचं, चूक जी असते ती कशी ओळखायची, आउटपुट काढण्याची काय टेक्निक असते. आणि ही तर तुम्ही MCQ सोडवा 100 MCQ कंपल्सरी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ती रिव्हिजनमध्ये मी वापरायचं, की समजा MCQ सोडवताना जर मला तिथं काय म्हणतात त्याला, MCQ सोडवताना जर मला चुकलं, तर MCQ चुकल्यानंतर तिथं ना खाली ना एक्सप्लेनेशन असतंय. तो एक्सप्लेनेशन पार्ट जो आहे ना, तो आवर्जून तुमच्या नोट्समध्ये लिहा, कारण का ते रिव्हिजनच्या वेळेस ना खूप महत्त्वाचं असतं. आणि नेमकं परीक्षेत पडलं ना तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. म्हणजे मी जसं माझा समजा प्रश्न चुकायचा, तर मी नोट्समध्ये लिहून काढायचो, आणि ते नोट्स मी नंतर रिव्हिजनच्या वेळेस वाचलेले, आणि त्याचा फायदा मला नक्की झाला एक्झामला. तर दॅट्स इट फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तुमच्याकडे लिस्ट आहे. ठीक आहे, तुमच्याकडं टू डू लिस्ट आली. ठीक आहे, दुसरी तुम्हाला थेरी लिहायची आहे आता फक्त, तिसरे MCQ सोडवायचे आहेत, आणि चौथं यू हॅव टू गो डायरेक्टली फॉर रिव्हिजन. आता रिव्हिजन पण कशी करायची, पहिला रीड करायचं, मग मॉक टेस्ट द्यायची, आणि मग परत एकदा रीड करून जे चुकलं ते रीड करून संपवायचं. हे झालं रिव्हिजन. ह्या 4 स्टेपमध्ये तुम्ही करायचं बस. ठीक आहे, दॅट्स इट फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तुम्ही इथपर्यंत बघितलात व्हिडिओ, त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.